नमस्कार मित्रांनो, नमस्ते नमस्ते नमस्ते. आजचा विषय आहे लग्न करताना बायको कोणती करावी, शाकाहारी की मांसाहारी. म्हणजे शाकाहारी मांसाहारी म्हणजेच काय की व्हेज खाणारी म्हणजे शाकाहारी, नॉन व्हेज खाणारी म्हणजेच मांसाहारी. कारण की सर्व गुण जुळले. जर तुमचे खाण्याचे गुण जुळले नाही तर तुम्ही आयुष्यभर भांडत बसणार. कसं असतं, काही काही मुलं मुली लहानपणापासून मांसाहारी असतात, त्यांच्या घरी ते पदार्थ तयार केले जातात. परंतु काही काहीला मांसाहार आवडतच नाही. मच्छी, मटण, अंडी बघितलं तरी त्यांना नको नको वाटतं. वास आला तरी त्यांना उलट्या होतात. मग लग्न करताना विचार करा, मुलगी सुंदर आहे, नोकरीवाली आहे, 50,000 पगार आहे, 1,00,000 पगार आहे, भरपूर काय आहे, भरपूर काय आहे. राहायला घर आहे, नवरा सुद्धा श्रीमंत आहे, नवरा पण दिसायला सुंदर आहे, जोडी जमलेली आहे, दोन्ही गोरे आहेत, दोन्ही काळे आहेत, काळे सावळे सुद्धा आहेत. लग्नाच्या आधी तुम्ही विचार करा, जर तुमची बायको शाकाहारी असेल तर लग्नानंतर तुम्हाला फक्त शाकाहारी जेवण खावं लागेल आणि प्रत्येक वार पाळावं लागणार आहे. असं नाही की रविवार आला मटण मच्छी आणा. नो, तिला आवडते शाकाहारी, शाकाहारीच खावा. नाही तर बाहेरून विकत घ्या 200-300 रुपयाचं आणि खावा. बायको जर मांसाहारी असेल, नवरा जर शाकाहारी असेल तर त्याला पण चालणार नाही. पुरुष प्रधान संस्कृती असली तरी सुद्धा अधिकार हे बायकांचेच चालतात. कारण की गृहमंत्री तीच आहे घरात. म्हणून मित्रांनो, शाकाहारी मांसाहारी, शाकाहारी मांसाहारी निवड करा तुम्ही दोघीपैकी एकाची अचूक. तुम्ही जर शाकाहारी असेल शाकाहारी बायको करा, मांसाहारी असेल तर मांसाहारी बायको करा. नंतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मी भोईसरला राहिला होतो. गाडेकर नावाचा एक माणूस होता. बोरलीला फिल्म सिटी मध्ये कामाला होता, मोठमोठ्या हॉटेलमध्ये. त्यावेळेस त्याची बायको शाकाहारी होती. तिला जेवण सुद्धा बनवता येत नव्हतं, ते रेडीमेड जेवण मागवायचे. आणि बिचारा हा गाडेकर आर्मी मॅन होता, आर्मीमध्ये कप्तान होता. त्याला खाणे पिणे मांसाहार फार लागायचे. मग तो आमच्या घरी यायचा, त्यावेळेस आम्ही त्याला द्यायचो, आमच्या एवढे त्याला द्यायचे. आणि तो एकच गाणं बोलायचा, कारण की त्याला फिल्म सिटी मधले अनेक लोक त्या ठिकाणी भेटायचे. आणि तो गाणं बोलायचा, देखा है पहली बार आंखों के साजन में प्यार, टन 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 टन. तर गाडेकर हा पुण्याचा राहणारा, त्याला 2 मुली होत्या, ते पण इंग्लिश मिडियमलाच होते. म्हणजेच की खाण्यासाठी फार जर होत असेल तर तुम्ही विचारपूर्वक करा. सगळ्या गोष्टी जर जुळून येत असेल, फक्त नोकरी आहे ते पाहू नका. कारण की आजकाल सर्वच नोकरी करतात, प्रत्येकालाच पगार चांगला आहे. नवीन पिढीचं सांगतो, जुनी पिढी झाली ती झाली, जुनी पिढी संपली, झाली ती झाली, नवीन पिढी फास्ट आहे. म्हणून बायको करा शाकाहारी. बायको शाकाहारी असेल तर शाकाहारी बायको करा, नवरा शाकाहारी असेल तर शाकाहारी करा, बायको मांसाहारी असेल तर मांसाहारी नवरा करा. तर मला असं म्हणायचं की आपण स्वतःचे हाल करू नये. म्हणून लग्न करताना ठरवा, शाकाहारी की मांसाहारी बायको किंवा नवरा पाहिजे. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या वेळेस. लाईक शेअर सबस्क्राईब करा.